नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 30 सोडवणार आहोत। तर बघा, इथे लॅब आवरमध्ये जायचं आहे सुरुवातीला। त्यानंतर इथे आपल्याला टायपिंगची एग्जाम सोडवायची आहे। पहिले क्लिक करा आणि टायपिंगची एग्जाम सोडून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर सेव्ह करायचं इथून। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि त्यानंतर बघा एंड एग्जाम हे नाव टाका आणि कंटिन्यू करायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग मध्ये जा आणि त्यातून प्रोसीड करायचं आहे। यामध्ये बघा 6 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहे। इथून नेक्स्ट वर क्लिक करा। 6 क्वेश्चन्स आहे यामध्ये। इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल म्हटलेलं आहे। तर योग्य स्टेप्स निवडा म्हटलेलं आहे। तर मायक्रोसॉफ्ट ओपन करण्यासाठी बघा या पद्धतीचा वापर होते। स्टार्ट बटनावर जाऊन डायरेक्ट आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, एक्सेल साठीच्या रेडी टेम्पलेट तुम्हाला कुठे आढळतील म्हटलेलं आहे। तर सर्व टेम्पलेट्स आपल्याला फाइल टॅबमध्ये आढळतील। नेक्स्ट, तुम्ही करन्सी चेंज कशी करू शकाल म्हटलेलं आहे। तर करन्सी चेंज करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा, 1 नंबरला आहे ते। नेक्स्ट, तुम्ही सीट रोज डिलीट कसे कराल म्हटलेलं आहे। तर सीटमधील जे रोज आहे ते डिलीट करण्यासाठी या पद्धतीचा वापर होते, 3 नंबरला आहे त्या। नेक्स्ट, बोल्ड ऑप्शन डॅशबोर्ड टॅबवर डॅशबोर्ड ग्रुपमध्ये उपलब्ध असतो म्हटलेला आहे। तर होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये असते। नेक्स्ट, आपले डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट होऊ शकते म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे सेल्फ पाथ लर्निंग। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। नेक्स्ट करा। याच्यातनी बघा 5 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। तर पहिला क्वेश्चन बघा, अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह म्हणजेच भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचे असते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, मोर अकाउंटिंग फॉर्मॅटवर क्लिक करावं लागेल। किराणा मालाच्या यादीत पुढीलपैकी कोणते घटक तुम्हाला सामान्यतः आढळते म्हटलेलं आहे। तर खरेदी करायचा माल आणि त्यानंतर त्याची किंमत, या 2 गोष्टी नेहमीच असतात। त्यानंतर बघा, काही वेळा ग्रोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेलमध्ये तपशील भरला तर एकूण रक्कम आपोआपच आपल्या आल्याचे तुम्हाला आढळेल। एकूण रकमेच्या सेलमध्ये डॅश घातल्यामुळे हे घडते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर फॉर्म्युला आहे। त्यानंतर बघा, तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करण्याकरता कोणता पर्याय निवडला पाहिजे म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर पहिलेच आहे, क्रिएट PDF वर XP करायचं आहे। त्यानंतर ग्रोसरी लिस्ट तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणते ॲप्लिकेशन वापरणे शक्य आहे म्हटलेलं आहे। तर MS वर्डमध्ये आपण करू शकतो, गुगल डॉक्युमेंटमध्ये करू शकतो आणि गुगल शीटमध्ये सुद्धा करू शकतो। VN एडिटरमध्ये आपण व्हिडिओ एडिट करू शकतो। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करायचं इथून। त्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आपल्याला। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा पहिला क्वेश्चन, दिलेल्या टेम्पलेटमध्ये सेल B14 प्रोजेक्ट कंपोनेंट सिलेक्ट करा आणि लिंक सेल स्टाईल अप्लाय करायची आहे। तर B14 प्रोजेक्ट कंपोनेंट कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 14 घ्यायचा आहे। ठीक आहे, सिलेक्शन केलेलं आहे मी। त्यानंतर कोणती स्टाईल द्यायची आहे, लिंक सेलची। तर स्टाईलमध्ये जा सेलच्या आणि त्यातून लिंक सेलची स्टाईल द्या त्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल C10 मधील हेल्दी टेक्स्ट सिलेक्ट करा। त्याला स्टँडर्ड ब्लू कलर फिल अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर कशाला म्हटलेला आहे, C10ला। तर कॉलमचा C घ्या आणि रोचा इकडून 10 सिलेक्शन करायचं आहे। C10ला सिलेक्शन केलेलं आहे मी। त्यानंतर त्याला स्टँडर्ड ब्लू कलर फिल द्यायचा आहे। तर फिल कलरमध्ये जा आणि याच्यातून ब्लू कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हटलेलं आहे आणि फॉन्ट साइज 36 करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे।
तर पहिले पाहून घ्या सेल्स रिसिप्ट कुठं दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे हे नाव. तर याची साईज आपल्याला 36 करायची आहे. तर साईजमध्ये जा आणि ज्यातून त्याची साईज 36 करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर इथून आपण टेक्स्ट सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर त्याला लेफ्ट अलाइन करायचं आहे. तर लेफ्ट अलाइन करण्यासाठी बघा अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून लेफ्ट अलाइन करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B8 प्रोजेक्ट स्टेटस डिसेंबर सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर B8 म्हटलेलं आहे. तर B8ला सिलेक्शन करा. इथून सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर फॉन्ट कोणता करायचा आहे, सेंचुरी गोथिक. तर फॉन्टमध्ये जा आणि त्यातून सेंचुरी गोथिक घ्यायचा आहे. फॉन्ट घेतला सेंचुरी गोथिक. त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे. तर इथून बोल्ड करा. त्यानंतर बघा एवढंच करायचं आहे. केलं. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. नंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे, जे 1 मिनिटाचा टायमिंग असतो तो. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. इथून स्टार्ट करा. त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे. तर बघा सिम्युलेशनचे यामध्ये 8 क्वेश्चन्स आहे, ते आपल्याला सर्व सोडवायचे आहे. तर इथून स्टार्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि तयार करा म्हटलेलं आहे. तर सर्च बारवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी आयटम लिस्ट क्लिक करायचं आहे. क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट एक्सेल शीटमधील रोज आणि कॉलम तुमच्या गरजेनुसार जोडले किंवा हटवले जाऊ शकतात. तर दिलेल्या टेम्पलेट निवडलेल्या रोज हटवा म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला रोज हटवायचे आहे. तर डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट शीट रोजवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा सेव्ह करा इथून. नेक्स्ट तुम्ही तुमच्या एक्सेल फाईलमधील क्रमांकांना तारखा, संख्या, रक्कम आणि याप्रमाणे फॉर्मॅट करू शकता. म्हणून दिलेल्या एक्सेल शीटमधील चलन डॉलरवरून रुपीमध्ये बदला म्हटलेलं आहे. तर करन्सीवर क्लिक करा. करन्सीमध्ये जा आणि त्यातून बघा आपल्याला रुपीची करन्सी लागलेली आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट मजकूर हायलाईट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला. म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला मजकूर बोल्ड करा म्हटलेला आहे. तर इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट प्रिंट करताना दस्तऐवजाचे स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमचा दस्तावेज PDF म्हणून निर्यात करणे आवश्यक आहे. तर दिलेल्या शीटची PDF निर्यात करा म्हटलेलं आहे. तर PDF करण्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएट अ PDF वर क्लिक करा. याला नाव द्या आणि पब्लिश करायचं इथून आणि मग आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर बघा प्रिंट मीडियाला सामान्यतः डिजिटल मीडियाप्रमाणे अधिक विश्वसनीय मानले जाते. म्हणजे हे शीट एक एक्सरसाइज प्लॅनर म्हणून प्रिंट करा म्हटलेलं आहे. तर प्रिंट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि इथून प्रिंट द्यायची आहे. त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यामुळे आपल्या काम सुरक्षित राहू शकतो. आपल्याला लक्षात घेता आहे की आपल्या कुठल्या वर्कशीटला सेव्ह करत आहात, जेथे आपण नंतर ते सोडवू शकता. म्हणजे आता डेस्कटॉपवर हे ग्रॉसरी म्हणून सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करा आणि त्यानंतर याला नाव द्यायचं आहे आणि ते इथून सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे करा आणि नंतर इथून सेव्ह करा क्वेश्चन्सला. आणि शेवटचं बघा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ डेज, मंथ्स or years between two dates, so enter the date in selected area of the given worksheet म्हटलेलं आहे. तर आपल्याला डेट टाकायची आहे. त्याच्यावर क्लिक करा. डेट आलेली आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे.
येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम ही नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे इथून. त्यानंतर बघा शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. 4 क्वेश्चन्स आहे बघा याच्यातनी. फ्लॅट बेड आणि पोर्टेबल ही डॅश डॅश या प्रकारचे 2 प्रकार आहे म्हटलेलं आहे. तर कशाचे आहे बघा ते ऑप्टिकल स्कॅनरचे आहे. वास्तविक चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कम्प्युटर जनरेटेड फाईलमध्ये रूपांतर करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे. फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही म्हटलेलं आहे. तर चूक आहे, करू शकतो आपण. स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट करू शकता म्हटलेलं आहे. तर बरोबर प्रिंट करू शकत नाही तर चूक आहे. तर अशा प्रकारे एंड एक्झाम आपलं झालेलं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका, कन्फर्म करा आणि ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 30 पूर्ण सोडवणं झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.